नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कुंभारे, स्पंदन करिअर इन्स्टिट्यूट नागपूर तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण सिलोजिझमचा भाग 3 बघणार आहे। या अगोदर आपण भाग 2 भाग बघितलेले होते, ज्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण सम ऑल वर आधारित बघितलं होतं, काही आणि सर्व। दुसऱ्या भागात आपण एकही नाही म्हणजे नो वर आधारित कन्क्लुजन बघितलं होतं। आज आपण शक्यता, पॉसिबिलिटी, तुम्हाला कन्क्लुजन मध्ये दिसणार, काय दिसणार, पॉसिबिलिटी दिसणार किंवा कॅन बी शब्द वापरलेला असणार किंवा तिकडे क्वेश्चन मार्क असणार। मराठीमध्ये आलं तर सिम्पली शक्यता असं राहणार किंवा एक क्वेश्चन मार्क राहणार। मागच्या भागामध्ये आपण काय बघितलं होतं, बेसिक डायग्राम कशी काढायची आणि पॉसिबल डायग्राम कशी काढायची या टाइप। आणि काही आणि सर्व, सम ऑल मध्ये आपण फक्त बेसिक डायग्राम काढत होतो। नो मध्ये आपण काय केलं, बेसिक डायग्राम पण काढली, पॉसिबल डायग्राम पण काढली। याच्यामध्ये सुद्धा आपण बेसिक डायग्राम पण काढणार आहे आणि पॉसिबल डायग्राम पण काढणार आहे, पण हा भाग जो राहणार आहे भाग 2च्या उलट राहणार आहे। कसं, मी तुम्हाला सांगतो, यामध्ये आपल्याला बेसिक डायग्राम पण काढायची आहे आणि पॉसिबल डायग्राम पण काढायची आहे। पण पॉसिबिलिटी केव्हा खरी ठरवायची केव्हा खोटी ठरवायची ते आपण बघूया। समजा इकडे पॉसिबिलिटीवर आधारित निष्कर्ष आहे, पॉसिबिलिटीवर आधारित निष्कर्ष आहे। आता समजा की तिकडे बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आलं आणि पॉसिबल डायग्राम मध्ये चूक आलं, तरी सुद्धा आपल्याला काय करायचं, पॉसिबिलिटी मध्ये ही पॉसिबिलिटी खरी ठरवायची आहे। जर बेसिक डायग्राम मध्ये चूक आला आणि पॉसिबल डायग्राम मध्ये बरोबर आलं, तरी सुद्धा काय, मला पॉसिबिलिटी खरी ठरवायची आहे। जर बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आलं आणि पॉसिबल डायग्राम मध्ये बरोबर आलं, तर पॉसिबिलिटी 100% काय आपल्याला बरोबर ठरवायची आहे। समजा बेसिक डायग्राम मध्ये चूक आणि पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा चूक, तेव्हा काय करणार मी, पॉसिबिलिटी चूक ठरवणार। आता याचा वापर कसा करायचा हे जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला अजून चांगल्या रीतीने कळणार। तर आपण आता एक्झाम्पलला सुरुवात करूया। हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे। आपण विधाने वाचून घेऊया आणि वेन डायग्राम काढून घेऊया। वेन डायग्राम मध्ये कशी, बेसिक डायग्राम, काही पेपर पेन आहे, तर मी सगळ्यात अगोदर काही पेपर बनवून घेतो। पेपर, काही पेपर हे पेन आहे। काय म्हणताय, काही पेपर पेन आहे। काही पेपर बघा, पेन दिसत आहे मला, सर्व पेन स्केल आहे, तर या सर्वच्या सर्व पेनला मला काय करावं लागणार, स्केल। सर्व पेन काय आहेत, स्केल आहेत। एकही स्केल मार्कर नाही, एकही स्केल काय आहे, मार्कर नाही। मार्कर दूर आहे, स्केल दूर आहे। आता याचा अर्थ काय होणार, मार्करला मी स्केलशी जोडू शकत नाही, मार्करला मी पेन सोबत जोडू शकत नाही, मार्करला मी या रिजन सोबत जोडू शकत नाही, पण मार्करला मी इकडे जोडू शकतो, काही भागातही जोडू शकतो आणि सर्व भागातही जोडू शकतो। आता आपण निष्कर्षाकडे वळूया, कोणता निष्कर्ष बरोबर आहे कोणता निष्कर्ष चूक आहे ते बघूया। निष्कर्षामध्ये काय म्हटलंय त्यांनी, शक्यता। काय म्हटलंय, शक्यता, पॉसिबिलिटी या शब्दाचा त्यांनी वापर केलेला आहे। काही मार्कर पेपर असण्याची शक्यता आहे। सम मार्कर्स कॅन बी पेपर, सम मार्कर्स आर बिंग पेपर इज अ पॉसिबिलिटी, अशा पद्धतीचे ते इंग्लिश मध्ये त्याचं ट्रान्सलेशन असते। इकडे काय आहे, काही मार्कर पेपर असण्याची शक्यता आहे। बघा, यासाठी आपल्याला काय करावं लागणार, बेसिक डायग्राम मध्ये सुद्धा बघावं लागणार आणि पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा बघावं लागणार। दोन विधाने आहेत आपल्याकडे, दोन निष्कर्ष आहेत, सॉरी, दोन निष्कर्षापैकी आता कुठला बरोबर आहे तो आपण बघूया। काही मार्कर पेपर असण्याची शक्यता आहे, काही मार्कर पेपर, आता बेसिक डायग्राम मध्ये बघितलं, मार्कर इकडे पेपर इकडे, काही एक संबंध नाही, तर त्यामुळे काय, काही मार्कर पेपर असण्याची शक्यता आहे। चूक, काय झालं, चूक, कारण की मार्कर आणि पेपरचा काही संबंध नाही। पण जर मी बघितलं पॉसिबल डायग्राम मध्ये, तर मार्करला मी इकडे बनवू शकतो आणि असं करू शकतो, बरोबर। म्हणजे काही मार्कर जे आहेत ते पेपर असण्याची शक्यता आहे, किंवा मार्करला मी इकडेच ठेवून असा एक क्रॉस मारू शकतो। हे काय, हे पॉसिबिलिटी आहे। आपली बेसिक डायग्राम तर नॉर्मल आहे, पेपर, पेन, स्केल आणि मार्कर, त्यानुसार जर बघितलं काही मार्कर पेपर असण्याची शक्यता आहे, तर नाही, मार्कर इकडे आणि पेपर इकडे आहे, काही शक्यता नाही, त्यामुळे चूक ठरवलं मी। पण काही मार्कर पेपर असण्याची शक्यता आहे का, हो, काही मार्कर पेपर असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये बरोबर आहे। दुसरं बघूया आता, सर्व मार्कर पेपर असण्याची शक्यता आहे, मार्कर इकडे पेपर इकडे, काही एक संबंध नाही, त्यामुळे बेसिक डायग्राम मध्ये चूक।
पण जर बघितलं काय सर्वच्या सर्व मार्कर जे आहेत ते पेपर असण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा सुद्धा बरोबर. आता मग सुरुवातीला जो चार्ट घेतला होता पॉसिबिलिटी बरोबर आहे की चूक आहे ते ठरवण्यासाठी, त्यामध्ये काय जर बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम दोन्ही मध्ये चूक आलं तेव्हाच आपण म्हणू की पॉसिबिलिटी वाला कन्क्लुजन जो निष्कर्ष आहे तो चूक आहे. एकाही कुठल्या डायग्राम मध्ये मला बरोबर दिसलं तर मी काय बोलणार, निष्कर्ष 1 सुद्धा बरोबर आहे आणि निष्कर्ष 2 सुद्धा बरोबर आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलेलं असणार. अजून तुमची क्लॅरिटी वाढणार जसं जसं आपण अजून एक्झाम्पल घेऊ. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. ज्यामध्ये सर्वात अगोदर आपण विधाने वाचूया आणि एक वेन डायग्राम काढूया ज्याला आपण बेसिक डायग्राम म्हणू. पहिलं विधान काय, काही झाडे पेपर आहेत. काही झाडे जे आहेत ते काय आहेत तर पेपर आहे. काही झाडे पेपर आहे. काही पेपर पेन आहे. काही पेपर काय आहेत पेन आहे. काही पेपर पेन आहे. सर्व पेन कार आहे. सर्वच्या सर्व पेन काय आहेत तर कार आहे. सर्व कार ट्रक आहे. सर्व कार काय आहेत तर ट्रक आहे. एकही ट्रक सायकल नाही. एकही ट्रक काय आहे सायकल नाही. ट्रक आणि सायकलचा काही एक संबंध नाही. आता ज्या प्रकारे सायकल आणि ट्रकचा संबंध नाही त्याच प्रकारे सायकल आणि कारचा सुद्धा संबंध नाही. त्याच प्रकारे सायकल आणि पेनचा सुद्धा संबंध नाही. त्याच प्रकारे सायकल आणि या रिजनचा संबंध नाही. बाकी सायकलला मी झाडासोबत कनेक्ट करू शकतो, पेपर सोबत करू शकतो, या रिजन सोबत करू शकतो, काही भागात करू शकतो किंवा सर्वच्या सर्व सायकल सुद्धा मी झाडामध्ये ठेवू शकतो, या रिजन मध्ये ठेवू शकतो, पेपर मध्ये ठेवू शकतो. आणि सायकलचा काही रिजन सुद्धा मी झाड, पेपर आणि या रिजन मध्ये मी ठेवू शकतो. ही काय आहे पॉसिबिलिटी आहे. दरवेळेस तुम्हाला पॉसिबल डायग्राम काढण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एवढं बघा की मी कनेक्ट करू शकतो की नाही, बस झालं. पहिला निष्कर्ष बघूया. सर्व सायकल पेपर असण्याची शक्यता आहे. सायकल आणि पेपरचं बघितलं तर चला या 4 स्टेटमेंट साठी आपण पॉसिबल डायग्राम आणि बेसिक डायग्राम बघूया. बेसिक डायग्राम मध्ये बघत आहे मी आणि पॉसिबल डायग्राम मध्ये बघत आहे. सर्व सायकल पेपर असण्याची शक्यता आहे. सायकल कुठे पेपर कुठे काही एक संबंध नाही, त्यामुळे बेसिक डायग्राम मध्ये काय आहे चूक आहे. बेसिक डायग्राम मध्ये चूक आहे. तो काय म्हणते सर्व सायकल पेपर असण्याची शक्यता आहे. सर्व सायकल पेपर असण्याची शक्यता आहे का, सायकल इकडे आहे पेपर इकडे आहे, या दोघांचा काही एक संबंध नाही, त्यामुळे बेसिक डायग्राम मध्ये चूक. पण जर पॉसिबल डायग्राम मध्ये आपण बघितलं तर सायकलला मी पेपर सोबत काही भागात किंवा सर्वच्या सर्व भागात कनेक्ट करू शकतो काय, तर मला उत्तर मिळते हो. सायकलला मी या प्रकारे असं बनवू शकतो किंवा इकडे सुद्धा असं बनवू शकतो. काय म्हणणार, सर्व सायकल पेपर असण्याची शक्यता आहे आणि ही जे सायकल आहे त्याच्याशी काय यांच्याशी संबंध नाही आला पाहिजे. ट्रक, कार, पेन आणि या रिजनशी संबंध नाही आला पाहिजे. त्यामुळे हा जो म्हणतात सर्व सायकल पेपर असण्याची शक्यता आहे तर पॉसिबल डायग्राम मध्ये मला बरोबर वाटत आहे. दुसरा निष्कर्ष बघूया. काही झाडे सायकल असण्याची शक्यता आहे. सायकल आणि झाडाचा काही संबंध नाही, बेसिक डायग्राम मध्ये चूक. पण पॉसिबल डायग्राम मध्ये जर बघितलं काही झाडे सायकल असण्याची शक्यता आहे का, हो काही झाडे सायकल असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये बरोबर. काही सायकल कार असण्याची शक्यता आहे का, सायकल आणि कारचा काही संबंध नाही, बेसिक डायग्राम मध्ये चूक. पॉसिबिलिटी मध्ये बघू, सायकलला काहीही झालं तरी काही सायकल कार असण्याची शक्यता असू शकते का, सायकलला काहीही झालं तरी मी कार सोबत कनेक्ट करू शकत नाही, त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा चूक. सर्व सायकल पेन असण्याची शक्यता आहे. सायकल आणि पेनचा काही संबंध नाही, बेसिक डायग्राम मध्ये चूक. आता पॉसिबल मध्ये बघूया. सर्व सायकल पेन असण्याची शक्यता आहे. सर्वच्या सर्व सायकल पेन असण्याची शक्यता आहे का, कारण की सायकल आणि पेनला मी कनेक्ट करू शकत नाही, त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा चूक. आता मला पॉसिबिलिटी खरी ठरवायची आहे, हा निष्कर्ष बरोबर ठरवायचा आहे, तर मला काय बघायचं आहे, दोन पैकी कुठल्या तरी एका डायग्राम मध्ये मला बरोबर पाहिजे. तसं काय पहिला निष्कर्ष मी बरोबर ठरवू शकतो, दुसरा बरोबर ठरवू शकतो, पण तिसरा आणि चौथा मला चूक ठरवावा लागणार. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असणार. अशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया, म्हणजे क्लॅरिटी अजून वाढणार. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. विधाने वाचू आणि वेन डायग्राम काढू, ज्याला आपण बेसिक डायग्राम म्हणू. सर्व केक गोड आहे.
सर्वच्या सर्व केक काय आहेत, गोड आहेत. सर्व केक काय झाले, गोड झाले. एकही गोड चॉकलेट नाही. एकही गोड काय आहे, चॉकलेट नाही. एकही गोड चॉकलेट नाही. सर्व गोड वस्तू आहे. सर्व गोड काय आहेत, वस्तू आहेत. सर्व गोड वस्तू आहे. एकही वस्तू उत्कृष्ट, सॉरी, काही वस्तू उत्कृष्ट आहे. काही वस्तू काय आहेत, तर उत्कृष्ट आहेत. बेसिक डायग्राम बनवली आपण. जसे विधान केलेले आहेत तशी सिंपल आपण डायग्राम बनवली. सर्व केक गोड आहे. सर्वच्या सर्व केक गोड आहे. एकही गोड चॉकलेट नाही. एकही गोड काय, चॉकलेट नाही. सर्व गोड वस्तू आहे. सर्व गोड काय, तर वस्तू आहे. काही वस्तू उत्कृष्ट आहे. काही वस्तू काय, उत्कृष्ट आहे. पॉसिबल डायग्राम मध्ये काय नाही करू शकत आपण, तर चॉकलेटला गोड सोबत कनेक्ट नाही करू शकत. चॉकलेटला मी केक सोबत कनेक्ट नाही करू शकत. पण चॉकलेटला मी वस्तू सोबत कनेक्ट करू शकतो. काही भागातही करू शकतो आणि सर्वच्या सर्व याच्यातही करू शकतो. चॉकलेटला मी उत्कृष्ट सोबत थोडासा सुद्धा कनेक्ट करू शकतो किंवा पूर्णच्या पूर्ण सुद्धा कनेक्ट करू शकतो. हे गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण बघूया, सर्व चॉकलेट उत्कृष्ट असण्याची शक्यता आहे. सर्वच्या सर्व चॉकलेट, आता बेसिक डायग्राम मध्ये जर बघितलं तर चॉकलेट आणि उत्कृष्टचा काही संबंध आहे का, नाही. म्हणजे बेसिक डायग्राम आणि जर इकडे पॉसिबल डायग्राम मध्ये बघूया आपण, या सर्वांसाठी बघू. ठीक आहे. जर आपण बघितलं की बेसिक डायग्राम मध्ये काय आहे, पहिलं चूक आहे. सर्व चॉकलेट उत्कृष्ट असण्याची शक्यता. बेसिक डायग्राम मध्ये बघितलं तर चॉकलेट आणि उत्कृष्टचा काही संबंध नाही, त्यामुळे मी चूक ठरवलं. पण चॉकलेटला मी गोड आणि केक सोबत कनेक्ट नाही करू शकत, पण चॉकलेटला मी उत्कृष्ट सोबत कनेक्ट करू शकतो. काही भागातही करू शकतो आणि सर्वच्या सर्व याच्यातही करू शकतो. त्यामुळे सर्व चॉकलेट उत्कृष्ट असण्याची शक्यता आहे का, तर हो. आता कुठेतरी मला एकदा बरोबर पाहिजे होतं, त्यामुळे मी काय, पहिला निष्कर्ष बरोबर ठरवतो. सर्व चॉकलेट वस्तू असण्याची शक्यता आहे. सर्व चॉकलेट वस्तू असण्याची शक्यता आहे का, तर हो. काही चॉकलेट वस्तू असण्याची शक्यता आहे आणि सर्वच्या सर्व चॉकलेट सुद्धा वस्तू असण्याची शक्यता आहे. हे शक्यता मध्ये बघितलं. पण जर आपण बेसिक डायग्राम मध्ये बघितलं तर चूक आहे, कारण की चॉकलेट थोडं दूर आहे आणि वस्तू थोडं दूर आहे. सर्व वस्तू चॉकलेट असण्याची शक्यता आहे. सर्वच्या सर्व वस्तू चॉकलेट असण्याची शक्यता आहे का, जर बेसिक डायग्राम मध्ये बघितलं आपण तर वस्तू आणि चॉकलेटचा काही संबंध नाही. याला तर आपण डायरेक्टच चूक ठरवून देऊ. पण जरा थोडा विचार करावा लागणार. सर्व वस्तू चॉकलेट असण्याची शक्यता आहे. सर्व वस्तू चॉकलेट असण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलंय. सर्वच्या सर्व वस्तू चॉकलेट असण्याची शक्यता राहू शकत नाही, कारण की वस्तूचा काही भाग काय आहे, गोड आणि केकचा आहे. हा भाग कधीही चॉकलेट होऊ शकत नाही. हा भाग कधीही चॉकलेट होऊ शकत नाही. तो काय म्हणतात, सर्व वस्तू चॉकलेट असण्याची शक्यता आहे. काही वस्तू चॉकलेट असण्याची शक्यता आहे, पण सर्वच्या सर्व वस्तू चॉकलेट असण्याची शक्यता आहे का, नाही. सर्वच्या काही, कारण की त्या वस्तूमध्ये गोड आणि केक सुद्धा येते. पॉसिबिलिटी मध्ये सुद्धा चूक. काही चॉकलेट केक असण्याची शक्यता आहे. चॉकलेट इकडे आहे, केक इकडे आहे. बेसिक डायग्राम मध्ये चूक. आता पॉसिबिलिटी मध्ये बघूया, काही चॉकलेट केक असण्याची शक्यता आहे का, काहीही केलं तरी चॉकलेट आणि केकचा संबंध येऊ शकत नाही. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा चूक. मला निष्कर्षामध्ये किती, पहिला निष्कर्ष बरोबर आणि दुसरा निष्कर्ष बरोबर, एवढंच बरोबर दिसत आहे. बाकी चूक आणि चूक. आय होप तुमच्या लक्षात आलं असणार. आता आपण अजून एक्झाम्पल घेऊया. आता आपण चौथं एक्झाम्पल बघूया. विधाने वाचू, वेन डायग्राम काढू. विधान, पहिलं विधान काय म्हणतंय, काही निळे हिरवे आहे. सर्वात अगोदर निळे काढून घेऊ. काही निळे काय आहेत, तर हिरवे आहे. काही निळे हिरवे आहेत. काही हिरवे गुलाबी आहे. काही हिरवे गुलाबी आहे. काही हिरवे गुलाबी आहे. सर्व गुलाबी पिवळे आहे. सर्व गुलाबी काय आहेत, तर पिवळे आहे. सर्व गुलाबी पिवळे आहे. एकही पिवळा काळा नाही. अच्छा, एकही पिवळा काय आहे, तर काळा नाही. आता ज्या प्रकारे एकही पिवळा काळा नाही, त्याच प्रकारे एकही गुलाबी सुद्धा काळा नाही आणि हा रिजन सुद्धा काळा नाही. काही काळे लाल आहे. काही काळे काय आहे, तर लाल आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं की आपण डायग्राम कशा इझिली बनवू शकतो. आता दोन निष्कर्ष आहे. पहिला निष्कर्ष, दुसरा निष्कर्ष. बेसिक डायग्राम बघूया आणि पॉसिबल डायग्राम बघूया. मला दोन पैकी कशात तरी काय बरोबर पाहिजे.
बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आलं किंवा पॉसिबल मध्ये बरोबर आलं, तेव्हाच हा शक्यतावाला जो आहे निष्कर्ष त्याला मी बरोबर ठरवू शकतो. पहिला निष्कर्ष वाचतो, काही लाल पिवळे असण्याची शक्यता आहे. काही लाल पिवळे असण्याची शक्यता आहे का? तर हो. हा लालवाला जो भाग आहे हा भाग नाही राहू शकत, पण हा भाग काय आहे, हा पिवळा राहू शकतो. कशा प्रकारे? तर बघा, ही काय आहे, शक्यता आहे. काही लाल पिवळे असण्याची शक्यता आहे. तसं बेसिक डायग्राम मध्ये बघितलं तर लाल आणि पिवळ्याचा काही संबंध नाही, त्यामुळे चूक. पण पॉसिबल मध्ये बरोबर, कारण की काही लाल जे आहे ते पिवळे असण्याची शक्यता आहे. याला रिस्टोर करून घेऊ वापस. तुम्हाला पॉसिबिलिटी सांगत होतो, पॉसिबिलिटी दाखवत होतो. त्यामुळे सर्व लाल निळे असण्याची शक्यता आहे. सर्व लाल निळे असण्याची शक्यता आहे का? बेसिक डायग्राम मध्ये चूक, लाल इकडे निळा इकडे. पण जर बघितलं तर हा लाल जो आहे सर्वच्या सर्व, लालला मी निळ्यासोबत कनेक्ट करू शकतो ना, या लालला मी हिरव्या सोबत करू शकतो, लालला मी या रिजन सोबत कनेक्ट करू शकतो, लालला मी गुलाबी सोबत कनेक्ट करू शकतो, लालला मी पिवळ्या सोबत कनेक्ट करू शकतो. आता बघा विधान त्यांनी कसं केलेलं आहे, जर त्यांनी असं विधान केलं की सर्वच्या सर्व लाल पिवळे असण्याची शक्यता आहे, तर हे चूक ठरलं असतं. कारण की काही लाल हे पिवळे असू शकतात, पण सर्व लाल पिवळे असू शकत नाही, कारण की हा रिजन जो आहे हा कधीही पिवळा राहू शकत नाही. तुम्ही याच्यावर विचार करा. काही लाल गुलाबी राहू शकतात, पण सर्वच्या सर्व लाल गुलाबी राहू शकत नाही, कारण की लालचा हा भाग जो आहे हा कधीही गुलाबी राहू शकत नाही. काही लाल हिरवे राहू शकतात, तर हो, आणि सर्वच्या सर्व लाल सुद्धा हिरवे राहू शकतात. काही लाल निळे असू शकतात किंवा सर्वच्या सर्व लाल सुद्धा निळे असू शकतात. आता इकडे काय म्हटलंय, सर्व लाल निळे असण्याची शक्यता आहे. सर्व लाल निळे असण्याची शक्यता आहे. बेसिक डायग्राम मध्ये चूक ठरवलं, कारण की बेसिक डायग्राम मध्ये मला तसं दिसत नाहीये. पण सर्व लाल निळे असण्याची शक्यता आहे. सर्वच्या सर्व लाल निळे असण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रॉपर कॉन्सेप्च्युअली विचार करा मी जे बोलत आहे. जर नाही कळलं तर व्हिडिओ एकदा अजून रिपीट बघा, तुम्हाला सगळी योग्य पद्धतीने कळून जाईल. आता एका ठिकाणी तरी मला राईट पाहिजे होतं, मला दोन्ही ठिकाणी राईट दिसत आहे. त्यामुळे पहिला निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे आणि दुसरा निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. आता आपण 5व्या नंबरचं एक्झाम्पल बघूया. विधाने वाचू, वेन डायग्राम बनवू. काही पेपर स्विच आहे. काही पेपर जे आहेत ते काय आहेत, तर स्विच आहे. काही त्यांच्याकडे लक्ष नको द्या. हे काय आहे, जे पण आता हे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी असे काही मी टाकलेले आहेत. काही स्विच पुस्तक आहे. काही स्विच पुस्तक आहे. सर्व पुस्तक नोट आहे. सर्व पुस्तक नोट आहे. सर्व पुस्तक नोट आहे. सर्व नोट पेन आहे. सर्व नोट पेन आहे. सर्व नोट पेन आहे. काही पेन स्केल आहे. काही पेन काय आहेत, तर स्केल आहे. पहिला निष्कर्ष बघूया. काही पेपर स्केल असण्याची शक्यता आहे. काही पेपर स्केल असण्याची शक्यता आहे. बेसिक डायग्राम मध्ये बघू आणि पॉसिबल डायग्राम मध्ये बघू. पहिल्या निष्कर्षासाठी आणि दुसऱ्या निष्कर्षासाठी. पेपर इकडे, स्केल इकडे, काही संबंध नाही. बेसिक डायग्राम मध्ये चूक. पण काही स्केल पेपर असण्याची शक्यता आहे का, तर हो. स्केलला मी पेपर सोबत कनेक्ट करू शकतो, काही मध्ये आणि सर्व मध्ये सुद्धा, म्हणजे पॉसिबल डायग्राम मध्ये बरोबर आहे. काही पेपर नोट असण्याची शक्यता आहे. काही पेपर नोट असण्याची शक्यता आहे. बेसिक डायग्राम मध्ये जर बघितलं तर पेपर इकडे, नोट तिकडे. बेसिक डायग्राम मध्ये तर चूक आहे, पण पेपरला मी नोट सोबत कनेक्ट करू शकतो. काही भागातही करू शकतो आणि सर्व याच्यातही करू शकतो. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये बरोबर. आता पॉसिबल डायग्राम मध्ये बरोबर आहे ना, तर पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता काय आहे आपली, बरोबर आहे. आता एक नोट मी तुम्हाला लिहून देतो. त्या नोट मध्ये असं आहे, आता मला इकडे काय दिसत आहे, सर्वच्या सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये आहे. त्या नोट मध्ये मी लिहून देतो. ही नोट तुम्ही बरोबर लिहून घ्याल. जर सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये असेल तर शक्यता वर
आधारित निष्कर्ष नेहमीच बरोबर किंवा सत्य असतो. जर सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये असेल तर शक्यतावर आधारित निष्कर्ष. आता सर्वच्या सर्व घटक काय एकाच वेन डायग्राम मध्ये आहे आणि निष्कर्ष कशावर आधारित आहे, शक्यतावर आधारित. पॉसिबिलिटी किंवा क्वेश्चन मार्क असणार किंवा कॅन बी लिहिलेलं असणार. शक्यतावर आधारित निष्कर्ष नेहमीच काय बरोबर किंवा सत्य असतो. आपल्याला बघायची गरजच नाही याच्यामध्ये बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम. मला सरळ दिसत आहे की एकाच वेन डायग्राम मध्ये आहे तर शक्यतावाले काय नेहमी बरोबर असणार. तसंच आपलं जो आपण भाग 2 बघितला होता एकही नाही नो वर आधारित कन्क्लुजन जो होता त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, जर सर्वच्या सर्व एकाच वेन डायग्राम मध्ये असणार तर नो किंवा एकही नाही वर आधारित निष्कर्ष नेहमीच चूक असतो. हे त्याचं उलट आहे. जर मी एकाच याच्यात बघितलं तर मी सरळ सरळ बोलून देईल की दोन्ही निष्कर्ष बरोबर आहे जे शक्यतावर आधारित आहे. आय होप तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित समजला असणार. तुम्ही पहिल्या पार्ट पासून बघा. आता अजून याचे काही पार्ट्स येणार. आपण काय बघत आहे, वेगळ्या वेगळ्या तुकड्यामध्ये बघत आहे आणि मग शेवटी आपण सर्वांना क्लब करू आणि त्यामध्ये मिक्स्ड टाइपचे निष्कर्ष विचारले जातील. तुम्ही वेन डायग्राम बरोबर काढा, तुमचे निष्कर्ष बरोबर येईल. कॉन्सेप्च्युअली क्लिअर व्हा. तुमचं या टॉपिक वरचा एकही एक्झाम्पल कधी चुकणार नाही. एवढं बोलून मी आजचा लेक्चर संपवतो. थँक्यू व्हेरी मच.